नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर पाडवा येणार होता म्हणून किती दिवसापासून थोडी का होईना काही ना काही साफसफाई सगळ्यांचीच सुरू असेल. काही ना काही आपली नवीन खरेदी असते. तर चैत्र प्रतिपदा ते या दिवसाला ना महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात. वर्षातील 4 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. तर चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा झुडपावर आपल्याला खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची असते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला? नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच वर्ष प्रतिपदा आणि या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा पण असते. पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला माहिती आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलेलं आहे आणि चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते आणि हिंदू संस्कृतीतला पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवान शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. तर आज मी बघा बाहेरचं जे सगळं आहे ना ते म्हणजे बाहेरचं जे तोरण लावलेलं होतं तर ते बदलते. तर हे जे रुद्राक्षांचं तोरण लावलं होतं तर ते मी काढलं सध्या आणि हे एका ताईंनी मला बनवून पाठवलं होतं. हे खूप सुंदर तोरण आहे आणि मला खूप आवडतं आणि ह्या ज्या साईडच्या माळा लावते ना ह्याच्यासोबत ते अगदी उठून दिसतं तोरण. तर मी ते चेंज केलं आणि रुद्राक्षाची माळ त्याच्या वरून लावत होती. पण कधी कधी म्हणतो ना आपण की खूप साऱ्या गोष्टी नाही पाहिजेत. कधी कधी अगदी सिंपल आणि एखादी गोष्टच सुंदर दिसते. सगळं एकत्र लावण्यात काही अर्थ नसतो. तर म्हणून मग मी ते सध्या काढून ठेवलं आणि मग आपण वरती हे जे तोरण लावतो ना ते पण लावता आलं नसतं कारण तिथे जे खिळे आहेत ते छोटे खिळे आहेत. तर म्हणून ते काढून टाकलं आणि बघा सुंदर असं बाहेर तोरण लावलंय, आंब्याचं पान लावलंय आणि अशी म्हणजे जो आपला प्रवेशद्वार आहे ना तो असा खूप छान सुसज्ज झालेला आहे. त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे देवपूजेला. तर आज संपूर्ण देवघर उजळवलं. त्यानंतर एकूण एक गोष्ट देवघरातली म्हणजे अगदी छोट्याशी छोटी पणती, छोटा दिवा, प्लेट वगैरे सगळं उजळवलं आणि अशी छान पूजेची तयारी पूर्ण केलेली आहे. सगळे नवीन वस्त्र देवांना, त्यानंतर जे देवघरात अंतरायचं होतं ते पण वस्त्र नवीन आज काढले. तर उद्याचा आहे आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर म्हटलं उद्या आपलं वेगळीच घाई असणार आहे त्यामुळे आज थोडंसं देवांचं जे सगळं काम आहे ते आज सगळं अर्ध उरकून घेऊ आणि सगळं छान संपूर्ण सगळं पुसून आणि स्वच्छ केलं ना तर एक वेगळीच प्रसन्नता पण येते आपल्याला. बघा कुठलीही गोष्ट अगदी जुनी का असे ना ती जेव्हा तुम्ही स्वच्छ करता ना त्याच्यावरची जी मळ बसते, त्याच्यावरची जी नेगेटिव्हिटी असते तर त्या म्हणजे त्याच्यातून निघून जाते जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा. तर सणाच्या दिवशी ना आपल्या डोक्यात खूप म्हणजे विचार चालू असतात. कसं होईल का, लवकर होईल का, व्यवस्थित होईल का, मग आपल्याला पूजा पण करायची आहे, मग आपल्याला सगळं सुशोभित पण करायचंय, मग आपल्याला सगळं आवरायचं पण आहे, त्यानंतर नैवेद्याचं बघायचंय. बऱ्याच गोष्टी डोक्यात चालू असतात. पण थोडंसं व्यवस्थित आपण प्लॅन करून केलं ना तर सगळ्या गोष्टी अगदी छान होतात. तर मी दरवाजावरती ना आता हे स्वस्तिक काढते. आज मी काय केलं माहिती, हळद आणि कुंकू दोन्ही समप्रमाणात मिक्स केलंय आणि त्याचं स्वस्तिक काढते. असं म्हटलं जातं की हळदीचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढलं ना तर ते खूप 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 प्रभावकारी असतं. तर म्हणून म्हटलं हळद आणि कुंकू दोन्ही आपण मिक्स करू आणि ते आपण त्याच्याने आपण सगळीकडे स्वस्तिक काढू. तर स्वस्तिकला आपल्या पूजेमध्ये खूप 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 महत्व आहे. तर म्हणून बघा मी स्वयंपाकघरात सुद्धा इथे छान असं स्वस्तिक काढते
तर पहिले जेव्हा कुठलेही सण असायचे तर म्हणजे पहिलेची जी सणांची आवक जावक होती ना ती खूपच वेगळी होती. म्हणजे सकाळपासून आपल्याला जाणवायचं की आज काहीतरी सण आहे, आज सुट्टी आहे, आज लोक छान बाहेर पडतायत, सगळीकडे असा गजबजाट आहे. आणि ते प्रमाण ना आता कुठेतरी खूप कमी व्हायला लागले. जेव्हा फक्त गुढीपाडव्याच्या रॅली येत होत्या, फिरत होत्या, तेव्हा मला असं कुठेतरी जाणवत होतं की अरे आज सण आहे. पण असं इतर वेळी ना असं सगळीकडे अशी भीषण शांतता दिसते. म्हणजे असा उत्साह जो असतो ना सणाचा तो खूप कमी दिसतो. तर असं नको व्हायला. आपला जो म्हणजे आपल्यामध्ये जी म्हणतात ना की एकी टिकली पाहिजे किंवा लोकं एकमेकांमध्ये जी माणुसकी आहे ती तशीच राहिली पाहिजे. एकमेकांमधला जो भाव आहे तो तसाच राहिला पाहिजे. तर तो कधी राहील? जेव्हा सणांच्या निमित्ताने का होईना लोकं एकत्र येतील, एकमेकांसोबत सण साजरे करतील, तेव्हाच तो उत्साह टिकून राहतो. तर म्हणून तसं नको व्हायला. आपल्यामधला जोही उत्साह आहे ना सणांच्या बाबतीतला आपला, तो तसाच राहिला पाहिजे. तरच तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकतो. तर आज चैत्र महिन्याची सुरुवात होते ना, तर चैत्र नवरात्रीला सुद्धा आजपासून सुरुवात होते. तर म्हणून कुलदेवीचा जो कलश आहे, तो मी आज छान असा मस्त स्वच्छ केलाय. त्याला आंब्याचे पानं लावलेत. मागच्या व्हिडिओमध्ये अशाही कमेंट्स आल्या होत्या, की "ताई ही नवरात्री आपली नसते. ही उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय लोकांमध्ये ही जास्त केली जाते." तर कुठलाही मी तुम्हाला म्हणेन आपल्या संपूर्ण भारतामध्ये कुठलाही सण आपला किंवा त्यांचा असं न करता आपल्या देवी देवतांचे ते सण आहेत तर ते आपण सगळ्यांनी मिळून जर केले साजरे तर काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये पण. आणि मी तर बघितलंय की इथे खानदेशामध्ये म्हणजे चैत्रामध्ये देवींच्या कितीतरी यात्रा जत्रा, परत आमच्याकडे ते देवींचे छान दिवे लावले जातात, जी आरती लावली जाते. सर्वात मोठी आरती जी असते देवीची ती या चैत्र महिन्यामध्ये लावली जाते. तर आपल्या कुलदेवीसाठी आपण नक्कीच हे सगळे जे सोपस्कार आहेत ना, ते सगळे नक्कीच करावेत. आणि मी तर असा विचारच करत नाही, की हा त्यांचा सण आहे, हा त्यांचा सण आहे. मी उलट विचार करत असते, की कधी काही छान नवीन मला करायला मिळेल, कधी काही सण साजरे करायला मिळतील. तर ते आपणही तसाच विचार नेहमी करत राहायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या हातून थोडी का होईना देवाची आणखीन छान प्रकारे सेवा होते. तर आज मी हा देवीसाठी दिवाही लावते, पण हा मी अखंड दिवा नाही लावत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे अखंड दिवा खूप लक्ष द्यावं लागतं आणि आपले बरेचसे आता मासिक धर्म वगैरे असतं तर त्याच्यानुसार आपण काही गोष्टी करायच्या. फक्त लावून दिला आणि त्यानंतर घरात जर कोणी लक्ष देणारं नसेल तर मग त्याचा खंड पडतो दिव्याचा. तर म्हणून मी अखंड नाही लावत आहे. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहील, अशा प्रकारे तो दिवा लावणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परत समजा मला जमलं नाही मधल्या पिरियडमध्ये तर दुसरंही कोणी तो दिवा सांभाळू शकतं. तर अशा प्रकारे मी हा देवीसाठी दिवा लावते. आणि दिवा लावतानाच मी देवी आईकडे प्रार्थना करत होती, की "आई, माझ्याकडून जी पण काही तोडकी-मोडकी सेवा होते ना, ती सेवा मान्य करून घे." आपण चांगल्या मनाने आपल्याला जसंही जमत असेल, तसं जर देवाचं करत असू ना, तर ते नक्कीच देवांपर्यंत पोहोचलं जातं. आणि हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर म्हणजे इतका मोठा दिवा आहे, की सकाळी जरी तुम्ही लावलत ना, तर अगदी रात्रीपर्यंत दिवा तेवत राहतो. तर खूप छान दिवा आहे. आणि अखंड दिवा पण मागे तुम्ही माझा बघितला होता. पण अखंड दिवा मी लावला नाहीये म्हणून मी हा दिवा लावला. आणि ह्याच्यामध्ये मधलं जे स्टँड आहे ना, त्याच्यामुळे दिवा अगदी व्यवस्थित प्रज्वलित होत राहतो. तर गुढीपाडवा हा 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केलं, सृष्टी निर्माण केली.
प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला होता। तो हाच दिवस। पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत, त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो। शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला आणि त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो। शालिवाहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली, त्याला शालिवाहन शक असं म्हणतात। तर गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज सुद्धा आहे। तर गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, नवीन संकल्प करा, सद्विचार सदाचार यांची झेप, आकाशाला गवसणी घालू द्या। मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशीच तुमची प्रगती होऊ द्या। सेवेत सातत्य असू द्या। या दिवशी सर्व सेवेकरांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला, फुले स्वच्छ धुवून गुढीच्या डोकाला सोवळे किंवा कोरं वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधायचे आणि त्यावर एक कलश पालथा ठेवावा। त्याला साखरेचे कंकण हार घालावे आणि पुढील ध्यान मंत्र म्हणावा, ओम ब्रह्मध्वजाय नमः। ते या मंत्राने आपण गुढीची पंचोपचार पूजा करायचे। तर सण म्हटले तर आपला खाना खजाना तर आलाच आणि आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा तर म्हणतात ना की संपूर्ण खाद्य संस्कृतीने अशी सुसंस्कृत आणि पूर्ण अशी भरलेली आहे। तर आजचा जो नैवेद्याचा भाग आहे तर तो आज मी काय बनवलाय, आज छान काळे वाटाण्याची भाजी बनवली, त्यानंतर हे जे कुरडया पापड नाचणीचे पापड हे छान तळून ठेवते, पोळ्या झालेल्या आहेत, वरण केलंय, भात आहे आणि आम्रखंड आहे। तर असं आजचं म्हणजे साधं सिंपल असं जेवण आहे, खूप काही असं खूप बनवलेलं नाहीये मी। पूजेचं सगळं मी पहिले आटपून घेतलं आणि त्यानंतर नैवेद्याच्या अर्ध्या गोष्टी आधी सुरू केल्या होत्या, अर्ध्या गोष्टी नंतर कंप्लीट केल्या। आणि आज तुम्हाला माहिती आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तोडगे सुद्धा ठेवतो। तर मागच्या वर्षीचे वगैरे मी व्हिडिओ बघा पोस्ट केले होते की ज्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की तोडगे कशा प्रकारे बनवायचे किंवा कशा प्रकारे कुठे मिळतात। तर शक्यतो स्वामींचे जिथे पण केंद्र असतील ना तर तिथे तो अन्नधान्य समृद्धीचा जो तोडगा असतो, जो आपण स्वयंपाकघरात ठेवतो, तर तो तोडगा तिथे मिळतो। आणि दुसरा जो तोडगा असतो तो आपण घरच्या घरी बनवू शकतो। तर नैवेद्याचं असं झालेलं आहे आणि छान नैवेद्य देवाला दाखवलाय। आणि इतर दिवशी पुरी वगैरे असं तेलकट आमच्याकडे खूप कमी खाल्लं जातं, पण म्हटलं आज पाडवा आहे तर आज पुऱ्या झाल्याच पाहिजेत। आणि पुरी आणि श्रीखंड याची जी चव आहे ना ती अगदी एकदम खूपच भारी चव आहे त्याची। नमस्कार। तर तुम्हाला सगळ्यांना सकाळपासून मी आत्ता भेटते, कारण त्याचं कारण असं होतं सकाळपासून खूप धावपळ केली आणि आज तर म्हणजे साडी पण नेसायला नाही मिळाली खरंच। कारण त्याचं कारण असं होतं की गेला आठवडाभर माझा पायाचा त्रास परत खूप म्हणजे वाढला होता आणि मी गोळ्या घेतल्या वगैरे, खूप दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे काय झालं की आज जो ताण म्हणजे सकाळपासून ताण पडला ना तर तो आणखीन खूप जास्त प्रचंड दुखायला लागला। म्हणजे बसायलाही होत नव्हतं आणि उभं राहायलाही होत नव्हतं। ज्यांना पण सायटिक पेन असेल त्यांना माहिती असेल की हा त्रास होतो आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत असतात। असं नाही की एकच कुठलं कारण असतं, मध्येच आराम पडतो, मध्येच परत सुरू होतं। आपल्या शरीरामध्ये काही विटॅमिन्सची कमी झाली किंवा आपण सूर्यप्रकाश नाही घेतला तर अशा बऱ्याच खाण्यापिण्यातून काही गोष्टी नाही मिळाल्या, तर अशा बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत असतात। तर
असं आज ते दुखायला खूप सुरू झालं सकाळपासून. मी जे जे काही एक्स्ट्रा जो काही विचार केला होता तोही मला जमला नाही, कुठे जायला जमलं नाही. आणि देवाच्या बाबतीत, पूजेच्या बाबतीत पण मी हायघाई नाही करत. तर पूजेच्या बाबतीत जे जे करायचं होतं ते सर्व केलं जेवढं पॉसिबल झालं. आणि असो, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या हवं तसं होतं असं नसतं. काही गोष्टी कधी कधी होतात, पण त्याच्यानुसार आपल्याला कसं काही करता येईल, कसं काही चेंजेस करता येईल. कपडे महत्त्वाचे नाही आहेत, मेन माझ्यासाठी तर पूजा जास्त महत्त्वाची आहे. तर म्हणून मी त्या गोष्टी म्हणजे नटणं थटणं हे बाजूला ठेवलं. आणि मग नंतर दुपारी सगळं आवरल्यावर गोळी घेतली, आराम केला. आणि थोडंसं आता थोडं म्हणजे म्हणतात ना 50% थोडंसं बरं वाटतं आहे. कारण सणांच्या वेळेला जर आपण आजारी पडून राहिलो तर मग सणांची काय मजा घेणार आपण. तर असो, तर आता एक खूप 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 छान अशी गोष्ट घडणार आहे आणि ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्हालासुद्धा ती खूप 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 आवडणार आहे. तर आपला आहे स्वामी महाराजांचं प्रकट दिन. तर हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकत्र येतात, पाडव्याचा सुद्धा आणि प्रकट दिनाचा. पण प्रकट दिनाची पूजा जी आहे त्याचा व्हिडिओ वेगळा येईल पूजेचा. ही गोष्ट फक्त जी एक गोष्ट मी तुम्हाला खूप आधी सांगितली होती आणि ती करता नाही आली, दाखवता नाही आली, तर आज ते होणार आहे. तर जसं ते येतील किंवा जशी ती गोष्ट येईल तशी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत मी चला माझं बाकीच्या काही गोष्टी त्या आवडते. तर खरंच या गोष्टीसाठी मी खूप 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 वाट बघितली आणि खूप सारी रिक्वेस्टसुद्धा केली होती. नंतर तुम्हाला डिटेल सगळ्या गोष्टी मी नक्कीच शेअर करेन. पण तुर्तास तुम्हाला आता दाखवते की ती गोष्ट आता आलेली आहे. तर हा जो दादा आहे ना, तर हा बाप्पा मोरया स्टोअरमधला दादा आहे, प्रणय दादा आहे. तर हा येतो कधी-कधी काही सामान वगैरे घेऊन यायचं असेल तर तेव्हा तोच येतो आणि त्यानेच आणलेला आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मी कशाबद्दल बोलते. तर बरोबर ओळखलं तुम्ही. ही आहे आपली स्वामी महाराजांची मूर्ती. तर खूप 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 वाट बघायला लावली स्वामींनी आणि ही मूर्ती माझ्यापर्यंत आजच्या दिवशी पोचणं ही पण खूप कमालीची गोष्ट आहे. म्हणजे जसं स्वामींचं जे जे वाक्य आहे ना, की अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरंच त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. मी तुम्हाला पुढे त्याचे डिटेल्स सांगेन, की मूर्ती अगदी कमी दिवसांमध्ये त्यांनी मला बनवून दिली. ती मूर्ती सुकण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवस लागतात. ते काम त्यांनी 1 ते 2 दिवसात केलं आणि खरोखर शक्यच नव्हतं, की इतक्या लवकर मूर्ती बनणं आणि ते माझ्यापर्यंत येणं. पण कदाचित ती त्यांचीच इच्छा आहे असं मला वाटतंय. तर तुम्ही बघितलंत की काय झालेलं आहे. स्वामींची मूर्ती आलेली आहे. स्वामींचा खऱ्या अर्थाने प्रकट दिन साजरा होणार आहे उद्या माझ्याकडे. आणि घरामध्ये खरंच म्हणजे स्वामी आलेले आहेत, बसलेले आहेत असंच मला वाटतंय. तर कसे दिसत आहेत आपले स्वामी, कसे आहेत हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. म्हणजे प्रकट दिन आहे ना, तर प्रकट दिनमध्ये जेव्हा पूजेमध्ये स्वामी बसेल ना तेव्हाच तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देईन. तर तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल उद्यासाठी. ह्या दिवसासाठी मीही खूप एक्सायटेड होते. खूप दिवसांपासून ही स्वामींची मूर्ती घडत होती आणि ही अगदी मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात बेस्ट इंडियामधले जे बेस्ट आर्टिस्ट आहेत त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे स्वामींची. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे आपण भान विसरून जातो आहे. खरंच भान हरपून जातं. इतकी सुंदर मूर्ती आहे स्वामींची. मी तुम्हाला अशीच तारीफ करत नाही आहे. मी खरंच उद्या तुम्ही बघाल ना, नाही बघितल्याबरोबर स्वामींकडे आपल्या डोळ्यात पाणी नाही आलं तर तो स्वामी भक्तच नाही असं मला वाटतं. तर म्हणून उद्या मी तुम्हाला दाखवेन की स्वामी कसे दिसत आहेत आणि कशी आहे आपली स्वामींची मूर्ती. आणि उद्याचा प्रकट दिन हा माझ्यासाठी खूप 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 स्पेशल असणार आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.